नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे संगीता क्रिएशन्स. आणि आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये प्रतिमाताईंनी कमेंट केली होती की त्यांना 14 वर्षाच्या मुलीचा ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ह्याचा व्हिडिओ बनवून पाहिजे होता किंवा त्यांना माहिती पाहिजे होती, पण माहिती सांगून एवढी समजली नसती. म्हणून म्हटलं चला आपण 14 वर्षाचं मुलीचं ब्लाऊजचं कटिंग तुम्हाला मी अस्तरवरती दाखवते. पेपर माझ्याकडे आता अवेलेबल नव्हता, बाहेर खूप पाऊस आहे, त्यामुळे म्हटलं चला माझ्याकडे अस्तर होता तर मग या अस्तरवरती मी तुम्हाला 14 वर्षाच्या मुलीचा ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते सांगते. सगळ्यात आधी चेस्ट साईज किती आहे ही पाहावं लागतं. प्रत्येकाची चेस्ट साईज कमी जास्त होऊ शकते आणि उंचीसुद्धा होऊ शकते, तरीसुद्धा एक कॉमन मार्जिन असतं, त्यानुसार मी तुम्हाला मेजरमेंट सांगणार आहे आणि कटिंगसुद्धा सांगणार आहे. तुम्ही मेजरमेंट घेऊन चेक करून थोडंसं अप मायनस करू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी कपड्याची घडी करून घेतली आहे डबल. आता सगळ्यात आधी मी करून घेणार आहे मागच्या पार्टचं कटिंग. तर उंची मी इथे मला 12.5 इंच तयार उंची हवी आहे. तर पहा 12.5 इंच तयार पाहिजे. आता इथं उंचीनुसार कमी जास्त होऊ शकतं, म्हणजे तर आता मी 12 इंचच घेते. 12 इंच उंची हवी असेल तर तुम्ही 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजे 13 इंच उंची घ्यायची आहे. 1 इंच मायनस होतं शिलाईमध्ये, तर इथे मार्किंग देऊन घ्यायचं आहे. त्यानंतर आता दुसरा पॉईंट येतो, तुम्हाला गळा किती डीप घ्यायचा आहे त्यानुसार तुम्ही शोल्डर टाकू शकता. आणि तसं मेजरमेंट सांगायचं झालं तर तुमचं जेवढं टोटल शोल्डर आहे, तुम्ही जर अंगावर माप घेतलं असेल, जेवढं शोल्डर येतं त्यामध्ये 1 इंच प्लस करायचा. समजा तुमचं शोल्डर 12 इंच आलं आहे, त्यामध्ये 1 इंच प्लस करून 13 इंच करायचं आहे. जर डीप गळा असेल तर 1.5 इंच मायनस करायचे. आणि जर तुम्हाला 7 इंचापेक्षा कमी गळा बनवायचा असेल तर जेवढं टोटल 13 इंच शोल्डर आले त्याचं हाफ करायचं. तर 13चं अर्ध होईल 6.5. 6.5 पूर्ण शोल्डर घ्यायचं आहे. पण कधी जेव्हा गळा तुम्ही कमी घेणार असाल, 8 इंच उंचीपेक्षा गळा जर तुम्ही जास्त घेतला तर इथे मात्र तुम्हाला शोल्डर डाऊन करणं कंपल्सरी आहे. तुम्ही 8 इंचपासून खाली घेतलं तर तुम्ही इथे कंपल्सरी 1.5 इंच शोल्डर मायनस करायचं आहे, म्हणजे 13चा अर्धा होतो 6.5 आणि 6.5 मधून हाफ इंच शोल्डर मायनस करायचं आहे. तर आता मी इथे घेते 5 इंच, कारण आपण 6.5 मधून 1.5 इंच मायनस करतोय. तर 5 इंच मी इथं शोल्डर घेतलं आहे. ही 5 इंच उंची आणि खाली पण एक 5 इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला आर्मोल डाऊन करायचं आहे. आता सगळ्यात आधी उंची दोन्ही बाजूने मोजून घ्यायची एकदा, कारण उंची कमी जास्त होते. तर 12 इंच तयार हवं आहे आपल्याला, म्हणून मी 13 इंचावर मार्क केलं आहे. तर पहा इथे हे दोन्ही मार्किंग 13 इंचाचे आहे आणि हे 5 इंच शोल्डरचं मार्किंग आहे. तर मी इथे मार्किंग करून घेतलं आहे. आता आर्मोल किती घ्यायचा तुम्हाला सरळ साधा फॉर्म्युला सांगते. जर तुम्ही 5 इंच शोल्डर घेतलं असेल, आर्मोल इथं 5.25 इंच घेऊन टाकायचं. जेवढंही तुम्ही शोल्डर घेणार आहात त्यापेक्षा कमीत कमी 1/4 इंच जास्त आर्मोल घ्यायचं आहे. तर इथे मी 5.25 इंच आर्मोल घेतलं आहे. आता इथून एकदा चेक करायचं आहे. तर पहा इथे जास्त भरतं आहे, तर ही लाईन थोडीशी अलीकडे आली पाहिजे, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की मार्किंग करताना थोडंसं व्यवस्थित करायचं, म्हणजे परफेक्ट मेजरमेंट येतं. आता ही लाईन थोडीशी पलीकडे गेली तर चेस्ट साईज वाढली असती. आता इथे चेस्ट साईज आहे 30 इंच, तर 30चा अर्धा होतो 15 इंच आणि 15चा अर्धा होतो 7.5 इंच. म्हणजे आपल्याला इथं किती घ्यायचं आहे, म्हणजेच चेस्टचा चौथा भाग घ्यायचा आहे 7.5 इंच. त्यानंतर 1.5 इंच घ्यायचे आहे सिलाई मार्जिन आणि हे सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे मी 5.25 इंचवर मार्क करून घेते. हे 5.25 इंचाचं मार्किंग आणि हे आर्मोल आपण जोडून घ्यायचं या पद्धतीने. आता हे चेस्टचं मेजरमेंट झालं, त्यानंतर कमरेचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर कंबर इथं आहे पहा 26 इंच, तर 26चा चौथा भाग काढायचा आहे. तर 26चा तुम्हाला अजून एक सोपा फॉर्म्युला सांगते, प्रत्येक वेळेस मेजरमेंट करण्याची गरज नाही. तर इथे या पद्धतीने 26वर टेप ठेवायचा आहे. 26. आता हे डबल फोल्ड झाले, ह्याला 4 फोल्ड करायचं आहे, कारण अर्धा अर्धा आपण माप पटकन काढतो, पण असं 1/4 इंचामध्ये जर माप काढायचं म्हणलं तर मग कॅल्क्युलेशनमध्ये बराच वेळ जातो आणि ज्यांना गणित फारसं जमत नाही त्यांना मात्र पटकन येत नाही. म्हणून
हे पहा चौथा भाग म्हणजे 4 वेळा मी टेप फोल्ड केला आहे. 6.5 इंच 6.5 इंचावर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे 1 इंच टक्ससाठी, आपण जो मागच्या बाजूने टक्स टाकतो त्यासाठी 1 इंच आणि 1.5 इंचाचं घ्यायचं आहे सिलाई मार्जिन. तर आता या लाईनपेक्षा ही लाईन थोडीशी मोठी आली आहे, तर थोडंसं आतमध्ये घेतलं तरी चालतं किंवा या पद्धतीने घेतलं तरी चालतं, कारण ज्यावेळेस आपण टक्सचं मार्किंग करतो त्यावेळेस हे मायनस होऊन जातं. तर आता हे या पद्धतीने आलेलं आहे. तर इथे मला डीप गळा घ्यायचा आहे, त्यामुळे मी इथे शोल्डर थोडंसं डाऊन घेते. तर आर्महोल डाऊन घेते. आर्महोल डाऊन घेताना जी लाईन आहे त्या लाईनपासून 1/4 इंच इकडे एक लाईन मारून घ्यायची आहे आणि या पद्धतीने आता इथे मी 1.5 इंचावरती आर्महोलचा शेप देऊन घेते. आता आर्महोलचा शेप देताना इथे थोडंसं डाऊन करून घ्यायचं आहे, म्हणजे इथं फिटिंग छान येते, टाईट होत नाही बगलेमध्ये ब्लाऊज. त्यानंतर आता गळा रुंदी घ्यायची आहे. गळा मी इथे 2.25 इंच रुंद ठेवते आणि गळा खोली मला इथे तयार पाहिजे 9 इंच, तर मग मी 9.5 इंचावरती मार्क करून घेते. खाली पण 2.5 इंच, आणि जर तुम्हाला डीप करून घ्यायचा असेल तर तुम्ही अजून 3.5 इंचापर्यंत डीप देऊ शकता. तो कसा द्यायचा तेही सांगते. आता इथे मी 3 इंचच डीप घेते, कारण जास्त डीप पण चांगला वाटणार नाही, कारण चेस्टचा साईज कमी आहे. आता या पद्धतीने करायचं आहे, हे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग इथे गोल आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने. आता टक्सचं मार्किंग कसं करायचं पहा. तर हे भाग आपला मायनस होणार आहे. हा भाग मायनस झाल्यानंतर 1.5 इंच मायनस झाल्यानंतर मग जो उरलेला भाग असतो तो शिलाई घेताना हे टक्स मारल्यानंतर मग 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून हे मायनस करायचं. तर आता इथे मी साधा सिंपल फॉर्म्युला सांगते. सरळ इथे टेप ठेवायचा सेंटरला आणि सेंटरपासून खालीच मध्यावरती टक्स घ्यायचं आहे. टक्सची उंची तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. गळ्याची उंची जी आहे त्याच्यापेक्षा खाली 1 इंच टक्सची उंची असावी. आता इथं 9.5 इंच गळा आहे म्हणून मी टक्सची उंची 3 इंचच घेतलेली आहे. दोन्ही बाजूने अर्धा इंचाचं मार्जिन जाईल आणि मग या पद्धतीने टक्सचं मार्किंग होईल. तर हे झालं टक्स, ही झाली आपली शिलाई मार्जिन. आता त्यानंतर इथं शोल्डर अर्धा इंच मायनस करून घ्यायचं आहे, डीप गळा आहे म्हणून. तर अर्धा इंच शोल्डर मायनस केलं आहे आणि आता करायचे आहे कटिंग. आता या पार्टवरून आपण पुढच्या गळ्याचं मार्किंगचं कटिंग करूया. तर पहा अशा पद्धतीने हे झालेलं आहे. आता इथे मी कट देऊन घेते, म्हणजे गळ्याचं कटिंग करताना आपल्या लक्षात येईल. ते तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कमी जास्त करू शकता. आता पहा, आता इथे एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे की इथे तुम्ही 14 वर्षाचा मुलीचा ब्लाऊज शिवत असताना तुम्ही 1 टक्सचा ब्लाऊज शिवू शकत नाही, कारण मुलीचं हे वाढतं वय असतं आणि 1 टक्सचा ब्लाऊज तेव्हा योग्य नसतो. त्यामुळे आता इथे तुम्हाला प्रिन्सेस कट किंवा 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग करावं लागेल. शक्यतो आजकाल मुली प्रिन्सेस कटच ब्लाऊज वापरतात, त्यामुळे मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंगच सांगणार आहे. तुम्हाला जर 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. पण हेवी चेस्ट साईजसाठी 4 टक्स ओके आहे. आणि ज्या मुली आहेत 14, 15, 16 किंवा नुकतंच लग्न झालेल्या मुली, त्यांच्यासाठी मात्र तुम्ही शक्यतो प्रिन्सेस कट ब्लाऊजच शिवा, म्हणजे ते परफेक्ट बसतात. तर प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवताना काय चेंजेस करायचे. सगळ्यात आधी जी ओपन बाजू आहे त्या बाजूकडून हे ब्लाऊजचं पॅटर्न ठेवायचं, किंवा तुम्ही जर पेपरवर कटिंग करत असाल तर तसंही तुम्ही करू शकता. हे व्यवस्थित मार्जिन व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि ही जी बंद बाजू आहे ती या ओपन बाजूला ठेवायची आहे. आणि खाली मात्र जवळजवळ 1 इंचाचं मार्जिन एक्स्ट्रा सोडायचं आहे, 1 किंवा 1.5 इंच. पण मी इथं 1च इंच सोडते. 1 इंचाचं मार्जिन एक्स्ट्रा ठेवायचं आहे, कारण इथे प्रिन्सेस कटमध्ये थोडेसे चेंजेस असतात. कापड एक्स्ट्रा ठेवायचं आहे आणि मग हे जे कटिंग केलेलं पॅटर्न आहे
तुम्ही पेपरवरती कटिंग केलेलं असेल तर ते सुद्धा अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि आहे असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताईंनो, तुम्ही जर पहिल्यांदा कटिंग करत असाल तर शक्यतो तुम्ही पेपरच वापरा. पेपरवरती चुकलं तर आपण ते ॲडजस्ट करू शकतो. कपड्यावरती चुकल्यावरती मग ब्लाऊज पण पूर्ण फसतो आणि म्हणजे जर चुकलं तर आपलं जे कापड आहे ते वेस्टेज जातं आणि जर मेन ब्लाऊजचं कापड असेल तर खूप सारा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे तुम्ही नवीन असताल तर आधी पेपरवरती कटिंग करा आणि मग कपड्यावरती कटिंग करा. आता हे मी ब्लाऊज बाजूला ठेवते. पाहिजे तर आपण इथे थोडंसं मार्किंग करून घेऊ, म्हणजे आपल्याला इथे हे करताना सोपं जाईल, आर्मोल देताना. तर हे मार्किंग झालेलं आहे. आता प्रिन्सेस कटमध्ये काय काय चेंजेस करायचे आहेत. सगळ्यात आधी आपण गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. पुढचा गळा मला 5 इंच तयार पाहिजे असेल तर मी 5.5 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे आणि इथे गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही पानगळा देऊ शकता, गोल देऊ शकता किंवा इथे तुम्ही प्रिन्सेस कट, 4 टक्स कुठलाही देऊ शकता. आता मी सिंपल इथं पानगळ्याचा आकार दिलेला आहे. तर आता इथे आहे 30 साईज चेस्ट. इथं आपल्याला प्रिन्सेस कटचं कटिंग करायचं आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, जी ओपन बाजू आपण सोडलेली आहे त्या बाजूकडून इथे 30 साईज चेस्ट आहे तर तुम्ही 2.25 इंचावर इथे एक मार्क करून घ्यायचं आहे. आता फुल बस्ट पॉईंट कसा काढायचा, प्रिन्सेस कटमध्ये हेच मोठं टास्क असतं की फुल बस्ट पॉईंट कसा काढायचा आहे. तर इथे 30 साईज चेस्ट आहे, म्हणजेच चेस्टचा चौथा भाग घ्यायचा आहे 7.5 इंच प्लस त्यामध्ये अर्धा इंच सिलाई मार्जिन, कारण आपण हे जे शोल्डर जोडतो त्यावेळेस इथं अर्धा इंच मायनस होतं. म्हणून मग टोटल उंची घेताना इथून घ्यायची आहे, इथं डाऊन केलेलं आहे आपण, इथून घ्यायचं आहे 7.5 प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे 8 इंच. मग आपल्याला इथे 8 इंचावर एक मार्क करून घ्यायचं आहे आणि हाच असतो आपला फुल बस्ट पॉईंट. आता या फुल बस्ट पॉईंटपासून आपण वरती मार्किंग करायचं आहे, पण हा पॉईंट काढल्यानंतर या पॉईंटच्या खालीसुद्धा एक पॉईंट काढायचा असतो, कारण इथून आपण खालचा जो आकार आहे तो देत असतो. मग हा पण पॉईंट काढून घ्यायचा आणि इथून आता आकार द्यायचा आहे. आता इथे आपण इथे किती घेतलं आहे, 2.25 इंच, तर इथे फक्त 2.5 इंच घ्यायचं आहे. हे प्रत्येक साईज चेस्टनुसार कमी जास्त होऊ शकतं. आता एकाच पॅटर्नमध्ये मी तुम्हाला सगळ्या साईजची मेजरमेंट सांगू शकत नाही. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, त्यानुसार मी वेगवेगळ्या चेस्ट साईजनुसार इथे कोणते चेंजेस होतात त्याचे व्हिडिओ बनवून घेऊन येईल. तर चला, आज आपण फक्त 30 साईजचा ब्लाऊज पाहणार आहोत. 30 साईजचे ब्लाऊज 14, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 वर्षापर्यंत येऊ शकतात. फक्त जर एखाद्या मुलीची तब्येत थोडी जास्त असेल, कमी असेल, यावेळेस माप कमी जास्त होऊ शकतं. ते आपण अर्धा इंच किंवा 1 इंच वाढवून घ्यायचं. तर चला, हे झालं. त्यानंतर आता इथे आपल्याला सरळ मार्किंग करून घ्यायचं. हा जो पॉईंट असतो इथे, हा जो आर्मोल आहे, आता आपण इथं आर्मोल डाऊन करून घ्यायचा आहे, कारण आपण फ्रंट बाजूचं कटिंग करतो. तर फ्रंट बाजूचं कटिंग करताना हा 1.5 इंचाचा जो मार्किंग आहे त्याच्या खाली अर्धा इंचावर एक मार्क करायचे आणि इथे आपण हे आतलं आर्मोल डाऊन करून घ्यायचे. आतलं आर्मोलचं मार्किंग झालेलं आहे आपलं. आता इथे जो आर्मोल पॉईंट आलेला आहे, आर्मोल पॉईंटच्या पुढे अर्धा इंच एक मार्क करायचं आणि या ज्या फुल बस्ट पॉईंटपासून पुढे असा आकार देऊन घ्यायचा. इथे हा आकार इथे सरळ खाली घ्यायचा आहे असा. आता इथे आपल्याला द्यायचा आहे पप, कारण आपण इथे पप क्रिएट करणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, इथे आपण सरळ जर मार्किंग केलं, आता या पॉईंटपासून आपण सरळ मार्किंग करून घेऊ इथे. आता इथे आपण पप द्यायचा आहे, त्यासाठी इथलं मेजरमेंट आपल्याला कमी करायचं आहे. तर इथं आपण 1.5 इंच कमी करायचं आहे. किती? 1.5 इंच. आणि इथून वरती शक्यतो 1 इंच मार्किंग करायचं आहे आणि ते असा आकार देऊन घ्यायचा आहे. हा असा आकार येऊन जाईल किंवा सरळ 1 इंच या पद्धतीने तुम्ही आकार देऊन घ्यायचा आहे. आता हे झालं. त्यानंतर आता हे आपण कट करून टाकणार. मग आपल्याला इथे फिटिंगसाठी कमी पडणार मार्जिन. तर मग अशा वेळेस काय करायचं, इथं 1 इंच वाढवून घ्यायचं. तुम्ही 1.5 इंचही वाढवू शकता, पण आपण ऑलरेडी या पॅटर्नमध्ये मागच्या बाजूने 1 इंचाचं वाढवलेलं होतं टक्स, त्यामुळे इथे 1 इंचच घेतलं तरी चालेल. त्यानंतर इथे पावरच्या बाजूने इथे आपण टक्स घालतो त्यावेळेस मार्जिन कमी पडतं. मग इथे सुद्धा अर्धा इंचाचं मार्जिन वाढवून घ्यायचं आणि हे जे पॉईंट आहे हे पॉईंट जोडून घ्यायचे. तर हे पॉईंट जोडून घेतले. त्यानंतर आता इथे आपल्याला
डाऊन करायचं. ही लाईन सरळ अशी खाली येईल. ही लाईन सरळ आली. आता ही लाईन सरळ आली आहे. ज्यावेळेस आपण हे कटिंग करू त्यावेळेस हा पार्ट आणि हा पार्ट एक्स्ट्रा होईल. ते कसं मी तुम्हाला दाखवते. कारण आपण खाली 1 इंचाचं मार्जिन वाढवून घेतलेलं होतं. आता फिटिंग करताना आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. हे मार्जिन कमी पडेल आणि आहे असं हे जर घेतलं तर हे जास्त होईल. मग ॲडजस्ट कुठे करायचं इथं तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून आता मी तुम्हाला इथे काय करायचं ते सांगते. तर आता काय करायचं आहे, इथून इथे सरळ तिरकी लाईन घ्यायची आहे या पद्धतीने आणि इथून इथे सरळ तिरकी लाईन घ्यायची आणि हा पार्ट कट करून टाकायचा. आता चला मी तुम्हाला कटिंग सांगते. आता इथं आपण आतला आर्मोल कट करणार आहोत कारण हे मागचा आर्मोल आहे आणि हा फ्रंट पार्ट आहे, त्यामुळे आतला आर्मोल कट करायचा आहे. आता इथे गळ्याचं पार्ट कट करून घेऊ आपण. पंचकोनी किंवा तुम्ही षटकोनी कुठलाही आकार इथे देऊ शकता. मी इथे पानगळा दिला आहे. त्यानंतर हा पार्ट कट करून घ्यायचा आहे आणि हा पार्ट कट करून घ्यायचा आहे. झालं. आता हा भाग आपण कट करून घेणार आहोत. तो कसा, तर सगळ्यात आधी आपण या पद्धतीने कटिंग करून घेऊ. अशा पद्धतीने तुमचं प्रिन्सेस कटचं ब्लाऊज येईल आणि हा असा कट असेल. हे मधलं कापड आपण कट केल्यामुळे इथे जोडल्यानंतर हा पप क्रिएट होतो. आता हे कापड असं ठेवायचं आणि जो फुल बस्टचा पॉईंट आहे इथं कट द्या किंवा इथे कट द्या, कारण हे दोन्ही पॉईंट जोडताना बरोबर एकमेकांच्या समोरच आले पाहिजेत, म्हणून हे कट द्यायचे आहेत. तर इथे कट देऊन घ्यायचे आहेत आणि मग हे तुम्ही मेन ब्लाऊजच्या कपड्यावरती ठेवून मग कटिंग करून तुम्ही डायरेक्ट ब्लाऊज शिवू शकता. इथे योगपट्टीचं वगैरे काही टेन्शन नाही आणि 14-15 वर्षाच्या मुलींसाठी हे ब्लाऊज ओके आहेत. तर आता पहा, मी हे तुम्हाला का सांगितलं, बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, आपण हा कट दिलेला नसतो, मग आपण डायरेक्ट इथून सुरुवात करतो जोडायला, मग कमी जास्त होऊ शकतो. पण हा पॉईंट या पॉईंटलाच आला पाहिजे, म्हणजे हे खालीवर होऊ शकतं असं, किंवा हे वरती जाईल किंवा खाली येईल असं होऊ नये, म्हणून हे टक्स पॉईंट द्यायचे आणि जोडताना इथूनच जोडायला सुरुवात करायची. हे पॉईंट जुळवायचे आहेत. अगोदर खालचा भाग जोडून घ्या आणि नंतर वरचा भाग जोडून घ्या. असं केल्याने अगदी परफेक्ट ब्लाऊज येतो. तर चला मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. मी आज तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हे शिकवलेलं आहे. आता स्लीवचं कटिंग कसं करायचं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आत्ता सांगणार नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यासाठी मी तुम्हाला स्लीवचं प्रत्येक चेस्ट साईजनुसार कटिंग कसं करायचं याचा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि चार्टसुद्धा दिलेला आहे. त्यानुसार तुम्ही कुठल्याही साईजचं स्लीवचं कटिंग अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. आणि प्रतिमा ताईंना स्पेशल आहे विनंती की ताई तुम्ही हा ब्लाऊजचं पॅटर्न पाहून या पद्धतीने कटिंग करून तुम्ही ब्लाऊज शिवून बघा. तुमचा ब्लाऊज खरंच फिटिंगला खूप छान बसणार. चला तर मग, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.